नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण या ठिकाणी एएनएम आणि जेएनएम एक्झाम 2026 करिता जो नवीन जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे, आरोग्य विभाग असेल किंवा वेगळ्या विभागांतर्गत ज्या जागा तुमच्या निघणार आहेत त्याच्याकरिता हा जी.आर. मध्ये काय दिलेला आहे, नवीन सेवा प्रवेश नियम. तर एएनएम हे सर्वांकरिता आहे, म्हणजे सर्व महिलांकरिता ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, आणि जेएनएम मेल अँड फिमेल. ओके, जनरल नर्स मिडवाईफ किंवा आपण त्याला स्टाफ नर्स असं म्हणतो. तर या पदाचा सेवा प्रवेश नियम जाहीर झालेला आहे. तुम्हाला यामध्ये नमूद केलेला आहे, संपूर्णरित्या शैक्षणिक पात्रता अहर्थ सांगितली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मधनं स्किप केला तर तुम्हाला लक्षात येणार नाही. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे थोडक्यात माहिती देतोय, एएनएम आणि जेएनएम करिता नवीन बॅच सुरू झालेली आहे. ही तांत्रिक विषयासहित असेल, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये असेल. ओके, तर याकरिता पीवायक्यू एमसीक्यू जे अगोदरचे पेपर झालेले त्याचा सराव, त्यासोबत दर आठवड्याला टॉपिक वाईज एमसीक्यू घेतले जातील. तांत्रिक प्रश्नावर भरपूर सराव, दर महिन्याला झूम मीटिंग असेल. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक तुम्हाला शिकवण्याकरिता सर्व विषय मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि टेक्निकल हे सर्व विषय या एकाच बॅच मध्ये तुम्हाला शिकविले जाणार आहेत. तर ही बॅच तुम्ही जॉईन करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, किंवा मी जो नंबर देतोय 9823442263 या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचा आहे. एएनएम आणि जेएनएम बॅच म्हणून सांगायचं आहे. आरोग्य विभागामध्ये सुद्धा ज्या जागा निघणार आहेत त्याच्यासाठी ही बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला, आणि त्यासोबतच तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे ते पीडीएफ नोट्स इंग्लिश आणि मराठीच्या सर्व झेरॉक्स करण्याकरिता सर्व विषयाच्या दिल्या जाणार आहेत. ओके, सर्वात महत्वाचा मुद्दा सांगायचा बाकी होता. तर आता बघा, या ठिकाणी वेगवेगळे विभाग आहेत. ओके, आदिवासी विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, आयुष संचालनालय, डायरेक्टरेट ऑफ आयुष, गटकचं पद आहे अधिपरिचारिका, स्टाफ नर्स. अगोदरचा त्याचा काय होतं, सेवा प्रवेश नियम किंवा शैक्षणिक पात्रता अगोदरची काय होती, ही ओल्ड आहे. सेवा प्रवेश नियमातील मूळ तरतुदी या ओल्ड आहेत, आणि नवीन काय जीआर मध्ये बदल झालेला आहे, नवीन याच्यामध्ये सुद्धा सांगितलं जाणार आहे. तर जुना होता जनरल नर्स मिडवायफरी 3.5 इयर डिप्लोमा कोर्स और बीएससी नर्सिंग ही पात्रता होती. कशासाठी, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स साठी. ओके, तर आता नवीन काय झालेलं आहे त्याच्यामध्ये, जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा और किंवा तुमचं बीएससी नर्सिंग एक्सपिरियन्स, ऍडिशनल स्किल, प्रेफरन्स, क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड. कोणत्याच पदाकरिता महाराष्ट्र सरकारमध्ये गट क पासन तर ड पर्यंत अनुभवाची अट रद्द केलेली आहे. ओके, मी इथं लिहून देतोय परत, अनुभवाची अट रद्द करण्यात आलेली आहे. असं कोणतंच पद नाही त्याला अनुभव लागेल. ओके, त्यानंतर आहे प्रसविका मिडवाईफ. एएनएमचं जे अगोदरचं काय होतं त्याच्यामध्ये चेंजेस झालेले नाही. अगोदरचा सेवा प्रवेश नियम त्यांनी जसा आहे तसा ठेवला, नो चेंजेस इन आर. ओके, रजिस्टर नर्स विथ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल और नर्स इलिजिबल फॉर सच रजिस्ट्रेशन, पीएचडी डिग्री इन नर्सिंग रिकॉग्नाइज्ड बाय नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडिया अँड रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. ज्यांचा डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे 10वी नंतर किंवा 12वी नंतर ज्यांनी एएनएमचा डिप्लोमा केलेला आहे, त्या सर्व पात्र आहे. त्याला कोणत्याच खाजगी, शासकीय, निमशासकीय दवाखान्यामधील अनुभवची अट या ठिकाणी रद्द केलेली आहे. सर्व महिला भगिनींना, मुलींना फॉर्म भरता येणार आहे. त्यासोबतच अधिपरिचारिका कशातलं आहे, हे आयुष संचालनालय मधलं. जेएनएम आणि बीएससी अगोदर त्यांचं सेवा प्रवेश नियम होता, तर त्यामध्ये काय बदल झालाय, जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा किंवा बीएससी नर्सिंग असलेल्या महिला किंवा पुरुष उमेदवार जेएनएम करिता फॉर्म भरू शकतात. ओके, हे झाले आयुष संचालनालयाअंतर्गत. त्यानंतर आदिवासी विभागाअंतर्गत, आदिवासी विकास आयुक्तालयाअंतर्गत ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट यामध्ये सुद्धा नर्सच्या जागा आहेत. नर्स साठी काय पात्रता आहे, अगोदर एसएससी किंवा एचएससी आणि एएनएमचा डिप्लोमा गरजेचा होता. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफचा डिप्लोमा गरजेचा होता, हे जुन्या जीआर नुसार. आता नवीन जीआर काय सांगतो यामध्ये, जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा और बीएससी नर्सिंग असणं गरजेचं आहे. ओके, जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा किंवा बीएससी नर्सिंग डिप्लोमा हे असलेल्या महिला भगिनी, मुली ज्या आहेत, ज्यांचा एएनएमचा कोर्स झालेला आहे, अशा सर्व
कशासाठी? नर्स बनण्यासाठी, स्टाफ नर्स असेल, मिडवाईफ असेल, प्रसविका किंवा अधिपरिचारिका स्टाफ नर्ससाठी पात्र आहेत. म्हणजे अगोदर बऱ्याच महानगरपालिका असतील किंवा आरोग्य विभागाअंतर्गत जे पद भरली जात होती त्यामध्ये अनुभव मागत होते, परंतु जे आताच पासआउट झालेले आहेत त्यांच्याकडे अनुभव नसल्या कारणाने त्यांना फॉर्म भरता येत नव्हता. तर अशा सर्व स्टुडंट करिता हा सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारमार्फत झालेला आहे. तर यामध्ये तुम्हाला आता पुढच्या महिन्यामध्ये मंथ एंड पर्यंत जाहिरात आरोग्य विभागाअंतर्गत प्रसिद्ध होणार आहे. तर तुम्ही आतापासून अभ्यास करणं अपेक्षित आहे, कारण तर येणारी मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात आहे, परंतु तेवढी स्पर्धा सुद्धा आहे. तर आपण त्या स्पर्धेमध्ये टिकलो पाहिजे. त्याकरिता आपल्याकडे याची एएनएम जेएनएम ची ऑल सब्जेक्ट ओके टेक्निकल सहित सर्व विषयाची बॅच लॉन्च केलेली आहे. या मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये सुद्धा लेक्चर आहेत, नोट सुद्धा आहेत, तांत्रिक विषयासहित असेल. यामध्ये तुम्हाला जर याची जी पीडीएफ हवी असेल तर टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला अकॅडमीचा, त्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट सेंड करू शकता, तिथे अप्रूव्ह केली जाणार आहे. तर बॅच जॉईन करण्याचा 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑल सब्जेक्ट पीडीएफ नोट्स ओके, ज्या तुम्ही काय करू शकता, प्रिंट आउट काढू शकता, झेरॉक्स काढू शकता आणि वाचू शकता, चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकता. याच्यासाठी आपण ई बुक तर देणारच आहोत, ई बुक स्वरूपात हे सुद्धा दिलं जाणार आहे. तर चला तर मग तुम्ही सर्वजण आता अभ्यासाला सुरुवात करणार आहात, एएनएम जेएनएम बनणार आहात, यावर्षी सरकारी नोकरीकरिता लागणार आहात. त्याकरिता योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता कॉल करा आणि सर्वांना ऑल दी बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.